नमस्कार मित्रांनो राज ठाकरे यांनी परवा एक जादूचे प्रयोग दाखवले आणि त्या जादूच्या प्रयोगांमध्ये त्यांनी सांगितलं होतं की म्हणजे ते जादूचे प्रयोग करत असताना लाचार एकनाथ शिंदेबद्दल ते बोलले होते की किती लाचारी करायची याचा देखील काहीतरी लिमिट असतं आणि ते लिमिट क्रॉस करून एकनाथ शिंदे आता जाताना दिसत आहे. एकनाथ शिंदे यांचं काय आहे रडगाणं नेहमीचं की अमित शहाबाई जय गुजरात आणि नरेंद्र मोदीजी हे अमित शहा साठी किंवा नरेंद्र मोदीसाठी एकनाथ शिंदे करत असता. आता हे बोलले एकनाथ शिंदेला झोमलं कोणाला तर संजय शिरसाटांना. काय शिरसाट यांची प्रतिक्रिया आली ते बघा, मग नंतर आपण बोलू. काल महाविकास आघाडीचे नेते श्रीमाननीय राजसाहेब ठाकरे यांनी त्यांच्या मेळाव्यामध्ये ज्या प्रकारे शिंदे साहेबांवर टीका केली, ज्या प्रकारे त्यांनी वक्तव्य केलं, मला वाटतं कन्फ्यूज नेत्यामध्ये आणखीन एक नेत्याची भर पडली की काय. मुळामध्ये आपण काल काय बोललो होतो, आज काय बोलायचं, हे सगळं कन्फ्युजन यांच्यामध्ये तयार झालं. जर आपण जर हा प्रयोग केला उलटा, लाव रे तो व्हिडिओ असं जर आपण म्हणलं आणि यांनी त्या उबाठाच्या नेत्यांबद्दलचे यांचे वक्तव्य काय हे जर काढलं तर आपल्या लक्षात येईल की त्याच्यात याच्यामध्ये किती जमीन आसमानचा फरक आहे. उबाठा का सोडली? काय वक्तव्य होतं तुमचं की शिवसेना प्रमुखाच्या आजूबाजूला, हा शब्द राजसाहेबाचा आहे, जे बडवेत बसलेले आहेत त्यांनी बाळासाहेबाला घेरून ठेवलेलं आहे आणि म्हणून मी शिवसेना सोडतो, हेच होतं ना. आज तुम्ही त्यांच्याकडेच जात आहेत. त्या बडव्यांनी स्वतःचं एक साम्राज्य स्थापन केलंय, हे तुमच्या भाषेमध्ये, आणि तुम्ही रोज जाताय तिथे. 10 वेळेला गेले काय ना 12 वेळेला गेले, त्याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही. राजसाहेब आणि उद्धव साहेब एकत्र आले, आम्हाला त्याचा आनंद आहे, आम्ही त्याच्यावर टीकाही करत नाही. परंतु अशा वेळेला जे 18-19 वर्ष तुम्ही जो संघर्ष केला, तुमच्या बरोबर असलेल्या मनसैनिकांनी जो संघर्ष केला, त्याचं काय? आम्ही जेव्हा उठाव केला त्यावेळेला आम्ही एक चांगलं धाडसी पाऊल उचललं, हे कोण बोललं होतं? आम्ही तुम्हाला चाटू वाटायला लागलो. मागच्या लोकसभेला तुम्ही मोदी साहेबांचं गुणगान गात होते, त्या शिवाजी पार्कवर ते तुम्हाला दुश्मन वाटायला लागले. आणि ज्यांच्या विरोधात तुमचा संघर्ष चालू होता ते जवळ वाटायला लागले. आता मनसैनिकांना माझा प्रश्न आहे, तुमची अवस्था काय? कोणता झेंडा घेऊ हाती? उबाठाचा, राहुल गांधीचा, शरद पवारचा? तुमचा स्वतःचा झेंडा कधी कुणाच्या हातात जाईल आता सांगता येणार. म्हणून अशा वेळेला शिंदे साहेबांवर टीका करणं टाळा. जे तुम्हाला जमलं नाही आयुष्यात ते करायचा प्रयत्न आम्ही केला, ज्या हिमतीने आम्ही केला. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असताना आपण अनेक वेळा त्यांना भेटलेल्या पण आहात, अनेक वेळा त्यांच्या कामाची दखलही तुम्ही घेतलेली आहात आणि आम्ही कधीही तुमच्यावर टीका केलेली नाही. आम्हाला त्याची आवश्यकताही वाटली नाही. उलट तुम्ही जे काही प्रपोजल घेऊन येत होते किंवा तुम्हाला जे काही चांगलं वाटत होतं त्याचा आम्ही सन्मान केला. मग हा सन्मान करत असताना आज तुमची भूमिका एवढी बदलती कशी? उद्या त्या मनसैनिकांनी काय घोषणा द्यायच्या? शरद पवार साहब आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है, राहुल गांधी आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है, या घोषणा द्यायला हव्यात ना. म्हणून म्हणलो की लावलं तो व्हिडिओ जर काढला तर 18-19 वर्षाचा संघर्ष हा कुठे गेलाय हे त्याची आपल्याला लक्षात. मला तर वाटतं काही दिवसात मनसेने आता थांबलं पाहिजे, त्यांनी उबाठामध्ये सामील झालं पाहिजे.
त्याशिवाय पर्याय नाही. शिंदे साहेबांवर टीका करायचं काम अनेक जण करतात, त्याच्यामध्ये आणखीन जर काही भर पडत असेल तर आम्हाला त्याचा काही फरक पडत नाही. शिंदे साहेब जी हिंमत दाखवतात ही अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलेली आहे, जाणलेली आहे, आणि त्यांच्या ताकदीचा बद्दल आम्हाला गर्व नाही तर आम्हाला अभिमान आहे. एक माणसाने जी शिवसेना इतरांच्या दावणीला बांधण्याचा प्रयत्न केला, लाचारी पत्करण्याचा प्रयत्न केला, बाळासाहेबांचे विचार विकण्याचा प्रयत्न केला, त्यांची दुकानदारी मांडण्याचा प्रयत्न केला, त्याला जपण्याचं काम एकनाथ शिंदे साहेबांनी केलं. म्हणून आता तुमची भूमिका काय याबद्दल आम्हाला घेणे देणं नाही आणि आम्हाला त्याच्यावर बोलायचं, भाष्य करण्याची आवश्यकता सुद्धा नाही. राहिला निवडणुकीचा प्रश्न, त्या इलेक्शन कमिशनरचा प्रश्न, त्याबद्दल तुमचं काही मत असू द्या, आम्ही त्याचा विरोध करतच नाही. तुमचं ते भूमिका आहे आणि ते खरं असेल तर ते झालंही पाहिजे. आम्ही त्याला कुठेही आडवं येणार नाही किंवा आम्हाला त्याची गरजही नाही. आम्हाला आडवं करायचं काय? जर असे चुकीचे मतदार येत असेल तर निश्चितच ते काढले पाहिजे. मग ते कोणत्या पक्षाचे, कोणत्या जातीचे, कोणत्या धर्माचे, आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. यादी क्लीन असली पाहिजे हे आमचंही मत आहे. परंतु जे चांगलं आहे त्याला पाठिंबा नेहमीच आम्ही दिलेला आहे. परंतु राजकीय भूमिका दरवेळेला बदलून, दर वेळेला वेगवेगळे स्टेटमेंट देऊन तुम्ही निश्चित द्या, तो तुमचा अधिकार पण आहे. परंतु आता शिंदे साहेबांनी किल्ल्यांवर येणाऱ्या सर्व मावळ्यांसाठी किंवा येणाऱ्या सर्व शिवभक्तांसाठी सुविधा केंद्र उभारलं, त्याला तुमचा विरोध. कुणाचं नाव टाकलं, नमो सुविधा केंद्र टाकलं तर त्याला विरोध. कशासाठी पाहिजे हा विरोध? तुम्ही सुविधा केंद्र उभारा ना. नाही, मनसे सैनिक जाऊन त्याला तोडून टाकेल. तोडण्याची भाषा सोपी असते, परंतु त्यांच्यावर झालेल्या ज्या कारवाया, ज्या पोलीस कंप्लेंट, गुन्हे दाखल झाले, त्याबद्दल कधी विचार केला? तर अशा पद्धतीने मित्रांनो बोलले एकनाथ शिंदेला, जोमलं संजय शिरसाटला. संजय शिरसाटला जोमण्याचं कारण काय? संजय शिरसाट हा प्रवक्ता आहे शिवसेना एकनाथ शिंदे गटाचा. आता नेमकं म्हणजे काय, आता याच्यावर प्रत्युत्तर देणं हे गरजेचं कोणाचं होतं तर एकनाथ शिंदेचं. पण जोमलं शिरसाटाला आणि शिरसाट म्हणायला लागला की आम्ही शिवसेना पक्ष कशासाठी स्थापन केला किंवा आम्ही धाडसाचं पाऊल निर्माण केलं, धाडसाचं पाऊल घेतलं. अरे शिरसाटा, धाडसाचं पाऊल तुम्ही स्वतःसाठी घेतलं, स्वतःच्या स्वार्थासाठी घेतलं, समाजासाठी घेतलं का? नाही. तुमच्या मागे ईडी सीबीआय लागणार होती. देवेंद्र फडणवीसने बरोबर गेम केला. जसं बच्चू कडूचा तो एक व्हायरल व्हिडिओ होत आहे सध्या की बच्चू कडू माझ्या एका फोनवर मॅनेज झाला आणि तिथे गुवाहाटीला जाऊन बसला. तसं तुम्हाला देखील प्रेशर होता, तुम्हाला देखील खूप काही प्रेशर करण्यात आला आणि म्हणून तुम्ही उबाटा गट हा किंवा ओरिजिनल शिवसेना सोडली आणि 50 खोके घेऊन तुम्ही फरार झाले नालायकांनो. आणि आता तुम्ही राज ठाकरेला बोलताय की 18 वर्षाचा तुमचा प्रवास, कोणता झेंडा हाती घेऊ, काँग्रेसचा, राष्ट्रवादीचा, शरद पवारचा की उबाटा गटाचा? अरे तो बाळासाहेब ठाकरेंचा वारस देखील म्हणण्यात काही हरकत नाही, कारण की वैचारिक वारस जर कोण असेल तर बाळासाहेबांचा तो आहे म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे. तुम्ही कसले वारसदार रे? तुम्ही तर हरामखोरांनो 50 खोकेवाले. तुम्ही कधी इकडं कधी तिकडं. कालच एक मी व्हिडिओ बघितला की ज्याच्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही शिवसेना सोडली आणि महाविकास आघाडीबरोबर गेलात त्यावेळेस तुम्ही म्हटला की यांच्या मांडीला मांडी लावून बसायची आमची हिंमत नाही. नंतर तुम्ही परत राष्ट्रवादीमध्ये, काँग्रेसमध्ये, भाजपमध्ये गेलात आणि तेव्हा सांगायला लागलं की आम्हाला राष्ट्रवादीबरोबर मांडीला मांडी लावून बसायची नाही. आणि मग त्याच अजित पवारांच्या मांडीला मांडी लावून तुम्ही गप्पा आणता. एकमेकांच्या तोंडात तुम्ही ते भरवता जिंकल्यावर. आता जिंकले कोणाच्या जीवावर तुम्ही? तर तुम्ही इलेक्शन कमिशनच्या जीवावर जिंकले. तुम्ही जिंकले EVMच्या जीवावर आणि तुम्हाला जोमलं. हे जोमणं काही योग्य नाही शिरसाटा. आणि आता सुधरा, तुमचा काळ संपला आहे. तुम्ही लवकर निवृत्ती घ्या. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं संजय शिरसाटांबद्दल नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.